पटापटा पटापटा असे काम आवरले गेले की गणपती आणायला. बघा ना आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कसली गर्दी, बापरे काय गर्दीच गर्दी. जिकडं तिकडं गणपतीचं सामान, गणपती. बघा हे वातावरण आणि मध्ये मध्ये नुसता पाऊस येतोय. पाऊस आला की म्हणजे लोक नुसते झाकून ठेवतात आणि बसतात. बघा आमच्या इथलं मग आकर्षित आणि मोहित करणाऱ्या असे इतके सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना तिथं. ही आजी बसली होती एक पाटानं चौरंग घेऊन. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आणि गणपती आहेत आमच्या इथे. बघा पाट चौरंग आहे का. फायनली माझे सासरे आले आणि आम्ही पण आमचा गणपती एक चॉईस केला आणि गणपती बाप्पा घेऊन आलो आम्ही. गणपती घेतला. आमच्या आहोंनी तयार करून ठेवला होता आणि बुक पण करून ठेवला होता त्यांच्या मित्राच्या दुकानातून. आणि मग त्यांच्यानंतर आम्ही शेवट शॉपवर गेलो. शॉपवरची मुलगी म्हणते आई काकू बघ. नंतर गेले जानवा आणि लाल कपडा घ्यायला. तिथं होते जानवं, लाल कपडा, पान, सुपारी, सर्व सामान घेतलं. आणि स्कॅन करायला तर म्हणे आमचं स्कॅनरच बंद आहे. आता बघा तुम्ही, दुकान तर भलं मोठं टाकलं आणि स्कॅनर बंद आहे म्हणे. हे बघा किती सुंदर सुंदर वस्तू तिथे. 5 रुपयाचे पानं दे म्हणलं तर नाही 10 रुपयाचे आहेत. बरं बाई 10 रुपयाचे दे म्हणलं, 10 तर 10 स्कॅन करायलाच नाही. बघा किती सुंदर आहेत. माझ्यासमोर ह्या ताईंनी पण आणि त्यांच्या मिस्टरांनी पण सामान घेतलं होतं. हां, ह्या ताईचं चाललं होतं दुकानवाल्या ताईचं अजून काय पाहिजे नाही का ताई. म्हणलं नाही अजून काहीच नाही. ते माझे किती झाले रुपये त्यांना विचारले. ती म्हणे 120 रुपये. म्हणलं ओके बरं ठीक आहे. मी ते सर्व सामान घेतलं आणि फायनली मी माझ्या घरी आले. माझे बाप्पा माझ्या घरी आलेले आहेत. बघा आमच्या गुंजनच्या हातात गणपती घेऊन आले आणि पाऊस आला. आणि सासऱ्यांकडच्या नंतर मी केली गणपतीची तयारी. मखर बनवायचं, कारण की आधी तर काही करून ठेवलेलं नव्हतं. नंतर मखर आत्याबाई बघतायत पसारा सामान कसं करायचं कसं नाही. मग मीही थोडासा हातभार लावू लागले. सासू सासरे यांनीच मखर केलं. मी नुसतं नावालाच म्हणले हे असं करायचं तसं करायचं, पण खरं केलं मखर तर माझ्या सासूबाईंनीच केलं. सासूबाई म्हणे मी मखर करते तोपर्यंत मोदकाची तयारी कर. बरं म्हणलं तुम्ही मखर करा तोपर्यंत मी मोदक करता करताच आला की मग आमच्या कॉलनीतलं गणपती म्हणला की मग माझं मंथन आणि पोरं सगळं. इतका सुंदर डीजे होता, इतका सुंदर डीजेचा आवाज आला की माझा अंगणी तरतरच करते. डीजे म्हणला की मला लय नाचा वाटते, पण काय करणार ना. अंगाला लयच असं आवरण घातलं. अंगाला सांगितलं की नाचू नको बाबा, इथं काय आपलं काय घरचं सारखं नाहीये, कुणाची हळद नाहीये, हे गणपती सार्वजनिक गणपती. इतका सुंदर पोरं असे एन्जॉय करत होते, इतक्या छान छान गाण्यावर डान्स करत होते. हा आला माझा मंथनला व्हिडिओ म्हणला की मंथन माझ्याकडे बघतच नाही का. तर मग मम्मी माझी व्हिडिओज काढते. तो म्हणतो मम्मीला काहीच काम नाही, मम्मीला व्हिडिओज काढायचं काम. पोरं असे नाचू लागले डीजेच्या आवाजात. इतके सुंदर सुंदर गाणे लागलेले होते. इतका पाऊस पण त्याच्यामध्ये थैमान घालत होता. हा आमची इथलं ओम बघा ना कसा चाललाय, लटपट चाललाय. हां बघा ना. आले की मग झाले की आमच्या इथले गणपती आले एकदाचे. फायनली आमचा कॉलनीतला गणपती आमच्या इथे येऊन बसलेला आहे. मग करायची होती आता गणपती बसवण्याची तयारी करायची होती ना. गणपती चालले माझ्या गुंजनचं चाललंय मम्मी मला पण बसवणं वर, मला पण बसवणं. पोरांना म्हणते मला पण घेतो वरती. बरं बाई बसवलं. आणि चप्पल कुठं ठेवली तर म्हणे गणपतीच्या खाली. हे बघा गणपती मम्मा मला ओरडते हे काय. मग नाचतोय भैया आणि ओमकार ते. मी व्हिडिओ शूटिंग करते पण मला सगळं येड माझ्या पोराचंच. माझं पोरग कधी येणार काय नाही. हे आमच्या तिथलं भैया बघा कसा व्हिडिओ नाचतोय, गाडीवर उभा राहिलाय नाचतोय बघा. हां हे आमच्यातलं आर्यन बघा कसं नाचतोय. नुसतं डीजेचं लागला की पोरांचं अंग तसं आळईवानी वळवळच करते बघा ना. मला पण काय नाचा वाटत होतं, पण काय करणार ना. लई अंगाला असं हे करून घेतलं. अंगाला सांगितलं मंगल शांत हो हे काय. मग नाचतोय की आर्यन झकास पोरं नाचत. डीजेचा आवाज असा भारी भन्नाट सुटला होता. वेळ होत होती, 7:30 वाजून गेले होते. घरचा गणपतीही बसवायचा होता पण आता इथलंच गणपती पहिला बसवायचा आणि मग आपला गणपती नंतर बसवायचा. आमच्या काय नंतर आले की मग आमचं मंथन भाऊने घेतले असा सुंदर हे काय. मंथन भाऊचं शूटिंग काढता इतक्या जोरात पाय मुचकला माझा तर पडलेच. तर मी त्याचा 2-4 जणांनी मला धरले. आणि नंतर माझं पोरग गाडीवर चढलं नाचतंय म्हणल्यावर मला काही भारीच वाटायला लागलं. मग मी सगळ्यांना सांगायला लागले बघा माझा मंथन हा. मग नंतर पाठवले की शूटिंग मी माझ्या लाडक्या बहिणीला. म्हणलं बघा मंथन. ती म्हणते काय छान दिसतंय ग ताई मंथन. आता म्हणलं हा माझा मंथन हाच तेवढा सुंदर दिसायला, काय करणार. आणि मम्मीची शूटिंग काढायला लागली म्हणजे मंथन लपून बसतोय, लगेच तोंड तिकडे करतोय का तर माझ्याकडे तोंड दाखवायचं. असे पोरं नाचू लागलेत. मी त्याला विचारलं मी नाचू का. मला म्हणतो काय नाचायचं नाही तर.
हा गणपती हा सार्वजनिक आहे काय आपल्या गल्लीत इथं आपल्या काय दारासमोर बसलेलं नाही. मग चाललं की थोरात मामाला घेतले पोरांनी उचलून आणि नाचायला लागलेत खांद्यावर घेऊन. काय करावं पोरांना एवढंच पाहिजे, खांद्यावर घ्यायचं की नाचायचं. पोरांनी घेतलं मग फायनली. आता मग थोरात मामाने गाणे बंद करायला लागले. पोरांना म्हणे बास खूप वेळ झाला, डीजे बंद आणि आता गणपती बसवायची तयारी. असा 7 ते 8 जण गणपती धरतायत तरी उचलता उचलाना, पण गणपती पडायची भीती तर लय वाटत होती. लावला की मग सगळ्यांनी. इतका मोठा गणपती होता ना आमच्या इथला, इतका जड होता ना. गणपती इकडं धरलाय पण आम्हाला सगळ्यांना भीती, गणपती पडतो की काय फुटतो की काय. ह्याला म्हणत होतं हात लावा, त्याला म्हणत होतं हात लावा, पण गणपती आणि गेटमध्ये घुसायचाच तर गणपतीचं मुखवटात जात नव्हतं. ते आम्हाला भीती वाटत होती, गणपतीला काय होतंय का, गणपतीला टच. पण तो गणपती इतका सुखरूपपणे विराजमान झाला ना, ते विराजमान होताना इतका आनंद झाला की आपल्या गणपतीला काही झालं नाही. आणि काय करावं, गणपती म्हणलं की पोरांची भांडणं मस्ती धिंगाणा. 2-4 ठिकाणी झाले की भांडणं. आणि काय भांडणं, हे म्हणते असं झालं आणि ते म्हणते तसं झालं. मग माझी गुंजन आली माझ्याकडे रडत, मम्मी मला असं केलं. अगं म्हणलं तुला काय तर नाही रडत. मग झालं विराजमान झाले गणपती. मग चालले पोरांचं आरती करायची. मी घरच्यांना सगळ्यांना आरतीला देऊन बसवलं. मी म्हटलं मी चालले मोदक करायला. मी मोदक करून ठेवले आणि मग आपल्या गणपतीची तयारी. शेवटच्या आमचे गणपती बाप्पा झाले की विराजमान, लावला की मोठा साऊंड आणि केली की मग आरती. मग आरती झाली की आप्पा लागले की आमचे नाचायला. आणि गुंजनचा आपण चांगलाच डान्स रंगला. मग गणपती बाप्पा पण पाहतोय त्यांचा डान्स, आम्ही पण बघतोय. कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमचा गणपती घरचा कसा वाटला आणि कसा नाही. आहे छोटासाच आहे, पण जरा खूप मनोभावी प्रार्थना करतोय आम्ही त्याला, आमचा सुखी संसार खूप छान होऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया. माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघा आमचा गणपती बाप्पा.